नमस्कार मित्रांनो, आपल्या या खास व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण ज्योतिषशास्त्रातील एका अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योगाबद्दल बोलणार आहोत। मित्रांनो, या वर्षातील सर्वात मोठी आणि पवित्र सोमवती अमावस्या उद्या सोमवारी येत आहे। जेव्हा जेव्हा सोमवारच्या दिवशी अमावस्या येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणतात। पण यावेळची ही सोमवती अमावस्या ही सामान्य अमावस्या नाही। तब्बल 30 वर्षांनंतर अधिक मास, पुरुषोत्तम मास आणि सोमवारचा असा महासंयोग जुळून आला आहे, जो तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः तूळ राशीच्या लोकांबद्दल बोलणार आहोत। या सोमवती अमावस्येचा तूळ राशीवर काय परिणाम होणार आहे? तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या अडीअडचणी चालू आहेत? कोणते छुपी शत्रू आणि जवळचे लोक तुम्हाला त्रास देत आहेत? आणि या सर्वांवर मात करण्यासाठी तुम्हाला कोणते सोपे उपाय, अत्यंत प्रभावी तोडगे करायचे आहेत, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बरं का, त्यामुळे तो कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर तूळ राशीचा स्वभाव आणि सध्याच्या अडीअडचणी। मित्रांनो, तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि तिचे चिन्ह तराजू आहे। यामुळे या राशीचे लोक जन्मापासूनच खूप शांत, न्यायप्रिय आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे असतात। ते कोणाचेही वाईट इच्छित नाहीत। पण सध्याच्या काळात तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी एकाच वेळी उभ्या ठाकल्या आहेत। पहिली मोठी अडचण म्हणजे मानसिक तणाव आणि निर्णय घेता न येणे। तूळ राशीचे लोक सध्या मानसिक कोंडीत अडकले आहेत। काय करावे आणि काय करू नये हे त्यांना समजत नाहीये। दुसरी अडचण म्हणजे आर्थिक चणचण। खूप कष्ट करूनही पैसा हातात टिकत नाहीये किंवा येणारा पैसा अचानक कुठेतरी खर्च होऊन जातोय। कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाहीये। आणि तिसरी सर्वात मोठी अडचण म्हणजे घरगुती कलह, नात्यांमधील दुरावा। तुम्ही कितीही चांगले वागलात तरी समोरची व्यक्ती तुमच्यावर संशय घेते आणि तुमचे महत्त्व समजत नाही। असा अनुभव तुम्हाला सध्या येत आहे का? हे कमेंट करून नक्की सांगा। आणि कोणते लोक तुम्हाला त्रास देतात? आता आपण एका अशा विषयावर बोलूया जो प्रत्येक तूळ राशीच्या व्यक्तीला अस्वस्थ करत आहे। ते म्हणजे तुम्हाला त्रास देणारे लोक कोण आहेत? तूळ राशीच्या लोकांची सर्वात मोठी कमजोरी ही असते की ते लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवतात। ते नाही म्हणू शकत नाहीत आणि याच गोष्टींचा फायदा काही मतलबी लोक घेतात। पाठीत खंजीर खुपसणारे मित्र, नातेवाईक, तुमच्या अगदी जवळचे, जे तुमच्या समोर खूप गोड बोलतात, तुमच्या सुखदुःखात सामील असल्याचे भासवतात, पण तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करतात किंवा तुमच्या कामात अडथळे आणतात। कामाच्या ठिकाणचे जवळचे लोक म्हणजेच ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमचे छुपे शत्रू सक्रिय आहेत। तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, पण तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच घेऊन जातात। काही लोक तुमच्या प्रगतीवर जळतात, तुमच्या वरिष्ठांकडे तुमच्याबद्दल कानभरणी करतात। ऊर्जा शोषून घेणारे लोक हे असे लोक असतात जे नेहमी तुमच्यासमोर रडत राहतात, नकारात्मक गोष्टी बोलतात। त्यांच्याशी बोलल्यानंतर तुमची स्वतःची सकारात्मक ऊर्जा कमी होते आणि तुम्हाला थकल्यासारखे वाटते। या लोकांना कसं ओळखायचं? जे लोक तुमच्या यशावर मनापासून आनंदी होत नाहीत, त्यांच्या नजरेत तुमच्यासाठी खोटा जिव्हाळा असतो, तेच तुमचे शत्रू आहेत। या सोमवती अमावस्येला आपल्याला याच लोकांपासून स्वतःचे संरक्षण करायचे आहे आणि त्यांना नकारात्मक ऊर्जेचा नष्ट करायचे आहे। मग सोमवती अमावस्येचे महत्त्व आणि नियम। मित्रांनो, हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला पर्व काळ मानले गेले आहे। हा दिवस भगवान शिव, माता पार्वती आणि आपल्या पितरांच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र आहे। या दिवशी काही खास गोष्टी पाळणे अत्यंत गरजेचे आहे। त्या कोणत्या गोष्टी आहेत? जेणेकरून आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही। या दिवशी काय करू नये? या दिवशी घरामध्ये पूर्णपणे शांतता ठेवावी। वादविवाद किंवा भांडण अजिबात करू नये। मांस, मत्स्य
तामसिक भोजनाचे सेवन चुकूनही करू नये. कोणाबद्दलही वाईट कडू शब्द बोलू नयेत किंवा कोणाचाही अपमान करू नये. घरात दारिद्र्य येऊ नये म्हणून या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. या दिवशी काय करावे तर सकाळी लवकर उठून स्नान करावे. जर शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. सूर्यदेवाला आणि तुळशीला जल अर्पण करावे. घरात कशाही प्रकारची नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी देवाजवळ गाईच्या तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तूळ राशीसाठी 10 अचूक उपाय आणि तोडगे. आता मी तुम्हाला असे 10 उपाय महाउपाय सांगणार आहे जे तूळ राशीच्या लोकांनी या सोमवती अमावस्येच्या दिवशी आवर्जून केले पाहिजेत बरं का. हे उपाय केल्याने तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि शत्रूचा नाश होईल. पहिला उपाय आहे भगवान शिवाचा रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक. सोमवार हा महादेवाचा दिवस आहे. या दिवशी सकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चे दूध, मध आणि काळे तीळ अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. यामुळे तूळ राशीच्या लोकांची मानसिक अशांती दूर होईल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. आणि दुसरा उपाय शत्रुनाशांसाठी कापूर आणि लवंगाचा उपाय. जर तुम्हाला छुपे शत्रू खूप त्रास देत असतील तर अमावस्येच्या रात्री एका मातीच्या पंतीत किंवा पात्रात 2 कापूर वड्या किंवा लवंगा जाळा. त्याचा धूर संपूर्ण घरात फिरवा. यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूंची वाईट नजर नष्ट होते. तिसरा उपाय आहे पितृदोष मुक्तीसाठी तर्पण किंवा दान. अमावस्या ही पितरांना समर्पित असते. तूळ राशीच्या ज्या लोकांच्या घरात सतत पैशांची चणचण असते किंवा लग्न कार्यात अडथळे येतात त्यांच्या कुंडलीत पितृदोष असू शकतो. या दिवशी पितरांच्या नावाने पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, साखर किंवा पांढरे वस्त्र एखाद्या गरजूंना दान करा. यामुळे पितृदोष शांत होतो. चौथा उपाय आहे की पिंपळाच्या वृक्षाची पूजा आणि परिक्रमा. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे बरं का. झाडाच्या मुळाशी कच्चे दूध आणि पाणी अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला सुती पांढरा धागा गुंडाळून 108 वेळा परिक्रमा करा. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि आरोग्यही चांगले राहते. पाचवा उपाय आहे महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा उपाय. तूळ राशीचा स्वामी शुक्र असल्याने त्यांनी लक्ष्मी देवीची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरते. अमावस्येच्या संध्याकाळी घराच्या मुख्य महाद्वारावर दोन्ही बाजूला तेलाचे दिवे लावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करेल आणि आर्थिक चणचण दूर होईल. 6वा उपाय पक्ष्यांना आणि प्राण्यांना अन्न देणे. या दिवशी सकाळी 7 प्रकारचे धान्य, सप्तधान्य म्हणतात, एकत्र करून ती पक्ष्यांना खायला द्या. तसेच गाईला गूळ आणि पोळी खायला द्या. असे केल्याने कुंडलीतील राहू, केतू, शनीचे अशुभ प्रभाव कमी होतात जे तूळ राशीला सध्या त्रास देत आहेत. 7वा उपाय आहे हनुमान चालिसाचे पठण. जर तुम्हाला रात्री भीती वाटत असेल किंवा नकारात्मक विचार येत असतील किंवा शत्रूंचा खूप मानसिक त्रास होत असेल तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन बसून 3 वेळा हनुमान चालिसाचे पठण करा. हनुमंतराया तुमच्या सर्व संकटांचे निवारण करेल. 8वा उपाय आहे नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा संकल्प करायचा. या पवित्र दिवशी मनाशी एक पक्का निर्णय करा की जे लोक तुम्हाला त्रास देतात, तुमच्या पाठीमागे बोलतात, त्यांच्याशी वाद न घालता त्यांच्यापासून लांब राहायचे आहे. तुमचे मौन हा शत्रूंसाठी सर्वात मोठा फटका असेल. 9वा उपाय आहे मिठाच्या पाण्याचा पोछा म्हणजे लादी पुसणे. अमावस्येच्या दिवशी घर स्वच्छ करताना, लादी पुसताना पाण्यात थोडे मिठाचे खडे टाका. या पाण्याने संपूर्ण घर पुसून घ्या. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आणि शेवटचा उपाय आहे 10वा ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप. अमावस्येला चंद्रदेव कमजोर असतो ज्यामुळे तूळ राशीच्या लोकांचे मन विचलित होते. रात्री चंद्राच्या दिशेने तोंड करून किंवा महादेवाच्या मूर्तीसमोर बसून ओम सोम सोमाय नमः या मंत्राची 1 माळ म्हणजेच 108 वेळा हा मंत्र जप करा.
यामुळे तुमचे मन शांत होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. माझ्या तूळ राशीच्या मित्रांनो, ही सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची एक नवीन पहाट घेऊन येणार आहे. वर सांगितलेले उपाय अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने करा. कोणाशीही वाद घालण्यात आपली ऊर्जा वाया घालवू नका. तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? यातील कोणत्या अडचणींचा सामना तुम्ही सध्या करत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या इतर तूळ राशीच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे श्री स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भगवान शिव आणि माता पार्वती तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.